अप्रतिम मीडिया न्यूज नेटवर्क ANN महाराष्ट्रातील एकमेव अग्रणी अशी वृत्तसंस्था आदर्श उद्योग समूहाच्या सहकार्यानं दैनिक गावकरीच्या माध्यमातून विकास पत्रकारिता करीत आहे। विकास पत्रकारितेला वाहिलेलं अप्रतिम दैनिक म्हणून अल्पावधीतच गावकरीने जनमानसात स्थान मिळवले। ANNच्या वार्ताहरांनी मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील स्थिती जाणून घेण्यासाठी सॅम्पल सर्व्हे केला। रस्त्यावर प्रगट होणारे सामाजिक अंतर्मन, नोटाबंदी अशा पार्श्वभूमीवर सहकार तत्वाविषयी सामूहिक मंथन झाले पाहिजे, यासाठी सहकार परिषद दैनिक गावकरीच्या वतीने आयोजित केली। या सहकार परिषदेसाठी मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यातील सहकार चळवळीत काम करणाऱ्या प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली। हिंगोली, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना आणि औरंगाबाद येथील सहकार कार्यकर्त्यांनी भरघोस प्रतिसाद या परिषदेस दिला। ही एकदिवसीय सहकार परिषद कोकॉन 2017 एकूण 3 वेगवेगळ्या सत्रात घेण्यात आली। सकाळच्या प्रथम सत्रात मुख्य वक्ते म्हणून प्रख्यात अभ्यासक आणि प्रशिक्षक डॉक्टर V.L. धारूरकर, माजी अप्पर निबंधक S.B. पाटील, माजी पणन संचालक डॉक्टर सुभाष माने आणि ज्येष्ठ सहकारकर्मी बापूसाहेब पुजारी यांनी या सत्रात सहकारावर अभ्यासपूर्ण भाष्य केले। आणि त्यामुळे आजच्या सरकारवर कायद्यानं सहकारी जोडण्याचा कोणताही जबाबदारी नाही, उच्चाधिकार समितीने नमूद केलं आहे। तेव्हा त्याच्याकरता सरकारला ही सवय चालवायचं वाटत असेल तर पुन्हा एकदा पंचवार्षिक आराखड्यात सहकारी जोडण्याचा चॅप्टर नमूद करावा। नंबर 1, गेली 100 वर्ष या देशातले सहकारी कार्यकर्ता आणि सहकारी चळवळ ही सातत्यानं अखंडपणे आज तागायत सुद्धा सरकारी अधिकाऱ्यांच्या, सरकारी मंत्र्यांच्या दडपणाखाली चाललेली आहे। या सहकार परिषदेचे द्वितीय म्हणजेच मुख्य सत्र लोकनेते शरद पवार यांच्या मुख्य मार्गदर्शनात आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। सर्वप्रथम सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सहकार परिषद कोकॉन 2017चे औपचारिक उद्घाटन झाले। या सत्राचे प्रास्ताविक करताना पत्रकार डॉक्टर अनिल फळे म्हणाले की सहकाराची उन्नती ही झालीच पाहिजे आणि ही उन्नती जर करायची असेल तर ज्यांनी या महाराष्ट्राला घडवलं, महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना आपण इथं आमंत्रित केलेलं आहे। प्रत्येक समाजामध्ये एक उपेक्षेची भावना आहे, जो तो समाज रस्त्यावर उतरतोय, पण तो रस्त्यावर उतरताना त्याच्या मनामध्ये एक निरागस म्हणजे एक राष्ट्रभक्ती आहे। या समाजाचं मन जे आहे, ग्रामीण भागातला असेल, शहरी भागातला असेल, या युवक ज्या युवकांनी पुढाकार घेतलेला आहे तो असा सैरभैर झालेला आहे। प्रत्येक पातळीवर स्पर्धा आहे, संस्थात्मक पातळीवर स्पर्धा आहे, वैयक्तिक पातळीवर स्पर्धा आहे। अशा वेळेला या नवयुवकाला की जो मुळातच स्मार्ट आहे त्याला जर सहकाराचा मूलमंत्र नव्याने ओळख करून दिला आणि महाराष्ट्रामध्ये जे एक नकारात्मक चित्र निर्माण झालेलं आहे, मग ते राजकारणाच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये घृणा निर्माण झालेली आहे, सहकाराच्या बद्दल घृणा निर्माण झालेली आहे, ते दूर करण्यासाठी एक व्यासपीठाची गरज होती। आणि त्यामुळे एक पत्रकार म्हणून आम्ही हा पुढाकार घेतला अप्रतिम मीडियाने गावकरीच्या माध्यमातून, आणि त्यासाठी हे व्यासपीठ निर्माण केलेलं आहे। मी आपल्या सगळ्यांना सांगेन की हे ज्वलंत प्रश्न, आम्ही फोटो छापताना, बातम्या कव्हर करताना असं आम्ही कुठल्या जाती धर्माचे आहोत हे विसरून जातो आणि एक माणूस म्हणून बघतो। त्या मोर्चाची, त्या नवयुवकाची भाषा लक्षात घ्या। तो एक भाबडा समाज आहे, त्याला तो म्हणतो की मला दुसऱ्याच्या ताटातला नको आहे, अशी जी भावना आहे। जो स्वच्छता करतोय, जो सरळ माणूस आहे आणि जो प्रगतशील सुद्धा आहे, आधुनिकतेची नाळ जोडलेला सुद्धा आहे, अशाला जर नव्याने आपले सगळे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून, सगळ्या भिंती पाडून जर सगळ्यांनी महाराष्ट्राचा विचार केला
तर महाराष्ट्रामध्ये एक नव्या पद्धतीचा मंत्र ह्या नव्या पिढीमध्ये उतरला जाईल आणि महाराष्ट्राची उन्नती नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. तर सहकाराचं मूळ तत्व आणलं आणि गटागटाने जर काही गोष्टी करायच्या ठरवल्या तर सहज शक्य आहे. आपण फक्त एक वाक्यतेने एकजुटेने याचा विचार करण्याची गरज आहे. या प्रसंगी आदर्श उद्योग समूहाचे संस्थापक अंबादासराव मानकापे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गौरव ग्रंथाचे आणि कोकॉन 2017 या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या सत्रात महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले, मराठवाड्यासारख्या मागास भागामध्ये एक दिवसाची ही परिषद एका शुद्ध हेतूने, एक चांगल्या हेतूने या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न माननीय मानकापे साहेब, अनिल फळे आणि सर्वांनी या ठिकाणी हा प्रयत्न केलेला आहे. या प्रसंगी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही आपले विचार मांडले. जी सहकारपरिषद या ठिकाणी होते ती इतकी चिंता लागून झालेली आहे आणि म्हणून आदर्श गावकऱ्यांनी हे सांगितलं की चिंता व्यक्त करताना आपण काय केलं पाहिजे. पण हे सगळं करत असताना कुठून तरी मार्ग निघाला पाहिजे. मी अनिल फळे साहेबांना धन्यवाद देईन की त्यांच्या कल्पनेतून हे सुरुवात झालं आणि खरोखर ही कल्पना यायची की आणि तुम्ही बोलवलं कोणाला पवार साहेबांना की जे त्या ह्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट आहे. कोकॉन 2017 या सहकार परिषदेच्या निमित्ताने मराठवाड्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांचा गौरव करण्यात आला. यात प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना उस्मानाबाद, लोकनेते सुंदरराव सोळुंके सहकारी साखर कारखाना माजलगाव, आदर्श महिला नागरी सहकारी बँक, आष्टी तालुका दूध संघ, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परळी, देवगिरी महानंद जिल्हा दूध सहकारी संघ, घृष्णेश्वर सहकारी ग्राहक संस्था वाळूज, समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर जालना, जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक वसमत, नरसिंह सहकारी साखर कारखाना उस्मानाबाद, बुलढाणा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी. या प्रसंगी लोकनेते शरद पवार यांना मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कोकॉन 2017 या सहकार परिषदेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून यांनी आपल्या भाषणात सहकारपट उलगडून दाखवला. मराठवाड्याच्या एकंदर सहकारी चळवळीच्या संबंधीचा आढावा घेणं, चांगल्या गोष्टी ज्या घडतात त्याचा पुरस्कार करणं आणि जी काही कमतरता आहे त्या कमतरतेच्या संबंधी मोकळेपणाने चर्चा करून बदलत्या परिस्थितीमध्ये हा सहकाराचा वृक्ष अधिक डेरेदार कसा होईल आणि उपयुक्त कसा होईल आणि सामान्य माणसाला त्याच्या छायेमध्ये आपलं जीवन कसं काढता येईल या दृष्टीनं विचार करण्याच्यासाठी गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यामध्ये जाऊन तिथला अभ्यास करून गावकरीने हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. सरसकट मुक्त अर्थव्यवस्था ही महाराष्ट्रात आणि देशामध्ये चालू असलेल्या सहकारी चळवळीच्या दृष्टीनं फार उपयुक्त होती अशा प्रकारचा निष्कर्ष आज तरी आपल्याला काढता येणार नाही. पण त्यातला सहकाराचा रस्ता हा सामान्य माणसाला मदत करणारा अशा प्रकारचा आहे. आज त्या रस्त्याच्या संबंधी एक प्रकारची चिंता निर्माण व्हावी अशी परिस्थिती झाली आणि त्याचं कारण आपल्याला असं वाटायला लागलं की सरकारवरचा विश्वास राज्यकर्त्यांचा आहे का नाही आणि म्हणून काही नवीन जे धोरणं आखली गेली त्याचा परिणाम सहकारावर आणि सामान्य माणसावर होतो का काय याचा विचार अशा परिस्थितीमध्ये केला पाहिजे. ही पद्धत आहे आपल्याकडे आणि याच्यामध्ये ही गावची सोसायटी आणि जिल्हा बँक ह्या महत्त्वाच्या संस्था आहेत. नोटाचा बदल करण्याचा निर्णय घेतला. काळा पैसा हा देशाला लागलेला रोग आहे. गोरगरिबांना विचारलं काय झालं, बरं झालं म्हणजे मोठ्याचं गव्हाण निघालं आणि ते गव्हाण माझ्या खात्यात येणार आहे. त्याच्यानंतर त्यामुळे लोकांना दूध मिळायला झाले.
जुन्या नोटा चालत नाहीत, लाईनीत उभे राहिले, लाईनीत दिवसभर उभे राहिले, कोणाची तक्रार नाही. काही ठिकाणी मी स्वतः जाऊन चौकशी केली, लोकांना विचारलं तुम्ही कधीपासून लाईनीत आहात? ते म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून. आता किती वाजले? तर दुपारचे 3 वाजलेत. मग तुम्हाला काही त्रास नाही? त्रास होतो आहे, पण हा निकाल चांगला आहे. म्हणजे काळा पैसा निघतो आहे आणि नोटा बदलून घ्यायला मी उभा आहे. म्हणजे बिचारा लोकांना सगळ्यांना बरं वाटलं, सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला, अनेकांनी पाठिंबा दिला. मला विचारलं, मी म्हणलं काळा पैसा काढायला आमचा विरोध नाही, जरूर करा, फक्त यंत्रणा नंतरची नीट ठेवा. तो काळा पैशाचं चलन रद्द केलं आणि थोड्या दिवसांनी हळूहळू लोकांना जाणवायला लागलं. व्यवहार थांबला, शेतीमालाच्या किमतीवर परिणाम झाला, व्यापारावर परिणाम झाला, हॉटेल वगैरे हे सगळे जे उद्योग आहेत त्याच्यावर परिणाम झाला, उद्योगावर परिणाम झाला. पण सांगितलं होतं की 50 दिवस आम्हाला द्या, परिस्थिती बदलू. लोकांचा विश्वास होता, म्हणजे 50 दिवस थांबू. 50 दिवस थांबले, 60 दिवस झाले, पण अजून काही परिस्थितीत काही फारसा फरक नाही. करन्सीच नाही, चलनच नाही लोकांच्या हातामध्ये. तर शेवटी सुप्रीम कोर्टात केस केली आणि केस करून 4-5 बँकेनं आम्ही सांगितलं की तुम्ही केस करा. म्हणजे वकील कोण द्यायचा? म्हणलं तुम्ही ते माझ्यावर सोपवा. आणि वकील म्हणून मी चिदंबरमला सांगितलं, बाबा तू अर्थमंत्री होता, तुझा विषय समजतो, तू उत्तम वकील आहे, ही केस तू फुकट चालवायची. आणि त्यांनी ती केस चालवली आणि जिल्हा बँकेचं दुखणं पटवून दिलं. सुप्रीम कोर्टाने ऑर्डर काढली की जिल्हा बँकेला पैसे दिलेच पाहिजेत आणि त्यांचेही पैसे घ्या. आता थोडे थोडे पैसे घ्यायला सुरुवात केली, पण नवीन नाणं मिळेना, नवीन चलन मिळत नाही, त्यामुळे अजूनही नाही. आता जिल्हा बँकेत नाही तर सोसायटीला कोण देणार, आणि सोसायटीला नाही तर तुम्हाला कोण देणार? या सगळ्या अडचणीत आज आपण पडलेलो आहेत. पण मुख्यतः याच्यामुळे सहकारी चळवळ दुबळी व्हायला लागलेली आहे आणि जिल्हा बँकेला चलन मिळत नाही. याचा अर्थ या सहकारी संस्था या सगळ्यांची वाचाच याच्यामध्ये होणार आहे. दुबळ्या या बँका दुबळ्या होणं, याचा अर्थ हे सहकाराचं माध्यम दुबळं होईल आणि त्याच्यातून सामान्य माणूस हा दुबळा होईल, याच्यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आता खेड्यापाड्यामध्ये काम करण्याच्यासाठी आम्ही लोकांनी महाराष्ट्रात असताना रोजगार हमी काढली आणि नंतर केंद्रात गेल्याच्या नंतर सगळ्यांनी बसून नरेगा म्हणून योजना काढली. काम करायला मागण्याच्यासाठी येणाऱ्या माणसाला कायद्याने काम द्यायची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली. ह्या नरेगाच्या माध्यमातून संबंध देशामध्ये किती लोक काम करत होते आणि हा नोटा बदलाचा निर्णय घेतल्याच्या नंतर किती वाढले याची माहिती आली. आणि ही माहिती मी आधी नाही, केंद्र सरकारचं जे ग्रामीण विकास खातं आहे त्यांनी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम याच्या संबंधीची या 2-3 महिन्याची माहिती दिली. तर त्यांचं म्हणणं असं आहे की नोटा बदल करण्याच्या संबंधीचा निर्णय घेण्याच्या पूर्वी 30 लाख लोक प्रति दिवशी कामाला येत होते. 30 लाख लोक. नोटाबंदीचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर बाहेरचे अनेक उद्योग बंद झाले, लोकांची रोजी बंद पडली आणि त्यामुळे 30 लाखाच्या ठिकाणी जानेवारीच्या 7 तारखेची हजेरी ही 83,60,000ची आहे. 30 लाखाहून 83 लाख एवढा अटेंडन्स, एवढी हजेरी मजुरांची रोजगार हमीच्या कामात या 2 महिन्यात वाढली. का वाढली? त्यांना बाहेर कुठं काम नव्हतं म्हणून. याच्यापूर्वी ह्या 2 महिन्यात कधी 30च्या पुढं लोक गेले नाहीत, याच वेळी 83ला का गेले याचा विचार करावा लागेल. हा अर्थकारणाचा प्रश्न आहे. इथं समंजसपणानं बसून पदरामध्ये लोकांचा न्याय कसा पडेल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामधून या सहकारी चळवळीला शक्ती कशी देता येईल हे आपल्याला बघायचं आहे. माझी खात्री आहे की तुमच्या या सगळ्या 2 दिवसाच्या या आजच्या परिषदेमध्ये याही गोष्टीचा विचार तुम्ही कराल आणि जे काही एकत्रित विचार तुम्ही करून तुमचा निष्कर्ष निघेल तो खैरे साहेबांच्या मार्फत आम्हा लोकांच्याकडे कळवा. आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो.
या सत्राचा अध्यक्षीय समारोप करताना हरिभाऊ बागडे म्हणाले, त्याकडे पूर्वी एक म्हण होती सहकाराची, बसायला फटफटी आणि खर्चायला सोसायटी. आणि म्हणून मला असं वाटतं की सहकारामध्ये जो सभासद आहे त्या सभासदांनी अधिक जागरूकतेने वागलं पाहिजे. त्यांनी कोणाच्या प्रेशरमध्ये येऊन, कोणाच्या दडपणात येऊन जर तिथं त्यांनी आपलं मत नीट मांडलं गेलं नाही तर सहकारामध्ये असलेल्या ज्या उणीवा आहे किंवा होत असलेल्या दुरावस्था आहे ह्या त्या कधीच संपणार नाही. मराठवाड्यातला सहकार क्षेत्र हे खरं म्हणजे फार थोड्या संस्था आहे. म्हणजे राज्यामध्ये 2,90,000 सहकारी संस्था आहे, पण 15-20% हे वर्गात आहे. बाकीच्या ब आहे, ड आहे. आता या संस्था जर तुम्हाला चांगल्या चालवत असेल, नफा कमवत असेल, अ वर्गात यायचं असेल तर याच्यावर सुद्धा पाहिलं पाहिजे. या सहकार खात्यातल्या लोकांनी जर ठरवलं तर ते सुधरू शकतं. मी पुढे एकदा मानकापे साहेबाला आणि यांना धन्यवाद देतो की आपण चांगली परिषद केली. अनिल फळे, आपण लिहिता चांगलं. मी तुमच्यासाठी एकच सांगेल, लेखणीला चढू दे तुमच्या धार, सहकारातला भ्रष्टाचाराचा कर चक्काचूर. धन्यवाद. अंबादासराव मानकापे यांनी सहकारावर भाष्य करत आभार प्रदर्शन केले. या सहकाराची जी काही 7.5 सुरू झाली 1980च्या नंतर, आणि काय गालबोट लागलं माहीत नाही, या सहकाराला दुसऱ्या फळीने मात्र या सहकाराला गालबोट लावलं. आणि या मराठवाड्यामधला सहकार अज्ञानाने संपला का ज्ञानाने संपवला याचं हेच गम्य कळालेलं नाही. ज्ञान असून सहकार संपवला, अज्ञान असून संपवला हेच कळायला मार्ग नव्हता. आणि म्हणून जाणून बुजून हा सहकार संपवला असंच त्याचा अर्थ होतो. आणि चांगली धुरीण आज आहेत. आपल्या औरंगाबादचा सहकारही आपल्याजवळ आहे. आणि अनेक आपण जिथं सर्व पक्षाचं कडबोळं आपण घेऊन काही सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चाललेल्या आहेत. मग तिथं सगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, परंतु सगळ्याचे पदाधिकारी असून सुद्धा एकाची हिंमत होत नाही की नाही हे नियमाच्या बाहेर आहे, हे नियमाच्या आपल्यात झालं पाहिजे. नाही होत. अरे ते ऐकतच नाही आहे. आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 4,000 सहकारी संस्था या जिल्ह्यामध्ये आहेत आणि आपल्या 1,500 सहकारी संस्था ह्या आपल्या सभासद आहेत. हे असं का? या बाकीच्या सहकारी संस्थांना ही मदर संस्था आहे, ही सगळ्या सहकारी संस्थांची आई आहे. ही कर्ज पुरवठा करणारी, अर्थपुरवठा करणारी ही संस्था आहे. परंतु हीच आज भाकड झालेली दिसते आहे. आणि कोणी भाकड केली याचा प्रश्न आपल्याजवळच आहे, त्याचं उत्तरही आपल्याजवळच आहे. आणि जर हे असं असेल तर हा सहकार कसा टिकेल? कोकॉन 2017 सहकार परिषदेचे 3रे सत्र. या सत्रात प्रामुख्याने सुकेश झवर, संचालक बुलढाणा बँक, अरविंदराव गोरे, संचालक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, के.ई. हरिदास, माजी विभागीय संचालक साखर, यमाजी मालकर, संपादक अर्थक्रांती. त्याला जी संधी मिळाली ती मिळाली की तू एक भागधारक आहेस, आम्ही जे देऊ ते तू घे, अशा प्रकारचं एक वातावरण सहकार चळवळीमध्ये सुद्धा झालं. त्यामुळे सहकार चळवळीचं जे महत्त्व आपल्यासमोर आजच्या तारखेला असायला पाहिजे होतं त्या प्रकारचं महत्त्व आहे की नाही असा प्रश्न आपल्यासमोर पडलेला आहे. खुल्या अर्थव्यवस्थेत सहकाराला संपूर्ण स्वायत्तता देण्यात यावी. नोटाबंदी संदर्भात सहकारावरील बंधने पूर्ण काढावीत आणि नवयुवकांना सहकारी चळवळीकडे वळवावे. या 3 विचारांसह कोकॉन 2017 सहकार परिषदेचा समारोप झाला.